आज मी तुम्हाला दाखवते खूप छान अशी वडी बनवून. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जास्त दाबून भरलेलं नाही, मोकळं मोकळं भरलेलं आहे. जास्त जर माणसं असेल तर जास्त केलं तरी डबल साहित्य घ्यायचं एवढंच. 1.5 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. छोटा 1 चमचा मिरची पावडर तिखटवाली घेतलेली आहे. चवीप्रमाणे टाकायचं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, थोडीशी एकदम हिंग पावडर, 1-2 चिमूट टाकायचे. ओवा घेतलेला एकदम थोडासा, थोडीशी हळद, जिरे धने पावडर थोडेसे. आता हे आपल्याला पहिलं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे जरी बेसन पीठ टाकलं तरी चालेल. मी 1.5 चमचा घेतलेला आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं घट्ट गोळा चपातीसारखा. अशा पद्धतीत बघा घट्ट मळायचं. तर ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पहिलं तेल टाकून घ्यायचं आणि मस्त असं मर्दून त्याला गोळा करून एका साईडला ठेवून द्यायचं. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा तास चण्याची डाळ मी भिजत घातली होती. चांगली भिजली पाहिजे. अशा पद्धतीत भिजली. 1 तास जरी घातली तरी चालेल. 1 वाटी गच्च भरून घेतली होती मी. आता ह्याच्यामध्ये मी काढून घेते. 4 तिखटवाल्या मिरच्या. चण्याची डाळ गच्च भरून वाटी होती. अशा टाईपमध्ये वाटी. ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीनं सेम. देशी लसूण 1 गड्डी, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. ते पण बेसन पिठाच्या वाटीमध्ये मी घेतले. 1 चमचा धने असे दरदरे केलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर. आता हे काय करणार आहे, एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. बारीक करून घेतलेलं आहे. ह्याच्यात एखाद्याशी चण्याची डाळ पण राहिलेली आहे. बंद चालू करून केलेलं आहे. दरदरीत करायचं, एकदम अशी पेस्ट अशी स्मूथ अशी करायची नाही आहे. वाडग्यामध्ये मी काढून घेते. वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 1 चमचा सफेद तीळ, थोडेसे जास्तच आहेत 1 चमच्यापेक्षा, पण सफेद तीळ जरूर टाका त्याच्यामध्ये. सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. भाजलेलं वगैरे नाही, कच्चंच आहे. भाजलं तरी चालते आणि कच्चं जरी तुम्ही वापरलं तरी चालेल. मिक्स करायचं चांगलं. पळपूट घेतलेलं आहे आणि जे आपण पीठ कालवलं होतं का नाही त्याचा एक गोळा घेतलेला आहे. त्याला थोडंसं मी पीठ लावून घेतलेलं आहे. लाटून घ्यायचं, जसं आपण चपातीला कसं लाटतो तशा पद्धतीमध्ये लाटून घेतलेलं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही, अशा पद्धतीमध्ये. कारण आपल्या चाळणीमध्ये शिजवायला जेवढं बसेल ना त्याच पद्धतीनं आपण तेवढं लाटून घ्यायचं. जर मोठी चाळण असेल का नाही तुमच्याकडं वडीची, तर तसे जास्त मोठ्या जरी केल्या तरी चालते. पातळ पसरून घ्यायचे, जाड बिलकुल पसरवायचं नाही. अशा प्रकारे सर्व बाजूनं लावून घ्यायचं. पातळ लावायचे, जास्त जाड असं लावायचं नाही. आता आपण ही वडी रोल करून घेऊया. अशा पद्धतीने गुंडाळून घेऊ शकता. गॅसवर आता टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपली वडीची चाळण ठेवली. चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता वडी शिजायला ठेवूया. गॅस मिडियम आहे. आता ही वड्या आपण ठेवून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीच्या पण सगळ्या वड्या ठेवून घ्यायच्या. वड्या बनवून बघा मी ठेवून घेतलेल्या आहेत. झाकण ठेवणार आहे आणि 10 ते 12 मिनटं, 15 मिनटं तरी झालं तर शिजवून घ्यायच्यात आपल्याला ह्याला. वड्या शिजवल्यानंतर बघा मी खाली उतरून घेतलेले आहेत. पूर्ण थंड झालेले ते. आता त्यांना आपण कट करून घेऊया. अशा शिजवून सुद्धा तुम्ही अशा कट करू शकता. म्हणजे असं 2 कट करून पण शिजवू शकता. आता ह्याला काय करणार, अशा तिरक्या मी करून घेणार आहे. गोल जरी केल्या तरी चालतात आणि थोडं तिरक्या केल्या तरी पण चालतात. हे काय अशा पद्धतीत हे अशा जरी केल्या तरी चालतात. कापून घेते बघा किती मस्त आणि आतपर्यंत संपूर्ण भरलेली वडी आहे. एक रोल पूर्ण बघा मी कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीमध्ये गोल पण आपण कट करू शकतो, तिरका पण कट करू शकतो. तव्यामध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. गॅस आहे मीडियम. सोडून घेते. नुसत्या थोड्याशा तेलावर सुद्धा तुम्ही परतून खाऊ शकता हे आणि अशा पण खाऊ शकता करून. हलकंसंही वरचं निघतं, जास्त निघत नाही. थोडंसं असं जे कट केलं ना आपण आता मग ते थोडंसं निघतं, एकदम जास्त निघत नाही ते. आता लगेच हलवायचे नाहीत, पलटी करून घेऊया. कुठं प्रवासाला वगैरे जाणार जर असेल का नाही तर अशा वड्या खायला चांगल्या लागतात. आता हे पावसाच्या दिवसात सुद्धा ना काय तर असं वाटतं की वेगळं काय तर खायला असावं, तर असं वड्या करायच्या. वड्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीनं, पण तुम्ही अशा एकदा करून बघा. एकदम खरपूस भाजायच्या. ह्या तुमच्या 8 ते 10 दिवस अशा राहतील. तिखट करायच्या पण थोड्याशा तिखट असावेत अशा कुठल्या पण गोष्टी. आता खालची साईडसुद्धा आपल्याला काय करायचं, 1-2 मिनटं चांगले फ्राय करून घ्यायचे मिडियम गॅसवर. हे बघा खालची साईड पण चांगली फ्राय झालेली आहे. बिलकुल तेलकट वगैरे होत नाही. तसं नितळायच्या, थोड्याशा काढायच्या, एकदम कुरकुरीत एकदम चांगल्या फ्राय करायच्या. कच्च्या काढाल तुम्ही, कच्च्या काढू नका. बघा किती मस्त झालेले आहेत. आता ह्याच्यावरती थोडंसं तुम्ही मिरची पावडर, मीठ टाकून किंवा मसाला जे मी हमेशा रेसिपीमध्ये दाखवते वरून मसाला टाकायचा, तो जरी तुम्ही ह्याच्यावर टाकून जरी खाल्ल्या तरी चालतील. अशा जरी खाल्ल्या तरी चालतात. थंड झाल्यामध्ये एकदम पॅक 1 डब्यात भरायच्या
ह्या 8 दिवस अशा राहतील किंवा फ्रीजमध्ये ठेवून जसं लागेल तसं तुम्ही थोड्या फ्राय करून खाल्ल्या तर चालतील. बाकीच्या मी अशाच पद्धतीनं करून घेते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि ह्या रेसिपीला खूप सारे कमेंट करा मला की ह्याच्यामध्ये बदल करून काय करू शकतो. मी खूप साऱ्या तुम्हाला गोष्टी सांगेन. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.